भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आणि अपर बॉडीचा पण फॅट कमी करायचा, लोअर बॉडीचा पण फॅट कमी करायचा. म्हणजे तुमचे ब्रेस्ट साईज, तुमचे हाताचे दंड, पोटाचा घेर किंवा मांड्याचा फॅट खूप जास्त असेल ना तर फक्त भिंतीचा सपोर्ट घ्यायचा. कुणीही कोणत्याही टायमाला ह्या प्रॅक्टिस करू शकतात. खूप इझी आहे आणि इतका चांगला रिझल्ट येतो ना. फक्त करणं महत्वाचं आहे. बघून फायदा भेटत नसतो, करावं लागतं त्याच्यासाठी थोडीशी मेहनत. तर अशी भिंत कुठेही उभे राहा आणि भिंत असेल तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. खूप सोप्या आहेत. याच्यासोबत अजून तुम्ही काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला मी सांगते. खूप चांगली टिप्स आहे, ही जर फॉलो केली तर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आता पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी अपर बॉडी, ब्रेस्ट, आर्म फॅट, आपला हा चिनचा फॅट, आपला हा इथले जे लटकलेला बेली फॅट असतो ना तो. हा तर आता काय करायचं आहे, असं जायचं भिंतीजवळ, थोडस इथे पायाच्या पंजांवरती यायचं. ठीक आहे. आपण जेव्हा हात वरती नेतो, आता होईल तितकं तुम्हाला असं जायचं, पायाच्या पंजांवरती यायचं आणि अप्पर बॉडी म्हणजे आपले ब्रेस्ट, चेस्ट आपली भिंतीला टच करायची. थोडस अंतर ठेवायचं भिंतीचं आणि आपलं. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 इतकं छान प्रेशर येत आहे. 3 4 5 6 7 8. जितकं स्लो मध्ये करणार तितकं तुमच्या बॉडीवरती प्रेशर येणार. 8 9 10. आता ह्याच पोझिशन मध्ये राहायचं. हाताला असंच वरती न्यायचं आणि हलकसं बॉडीचं आणि आपल्या भिंतीचं अंतर करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5. हातावरती आपल्या शोल्डर वरती देखील प्रेशर आलं पाहिजे करताना. ठीक आहे. 4 5 6 7 8 9 10. ओके. हे 2 राऊंड आपले कंप्लीट झाले. मस्त शोल्डर वरती प्रेशर आलं, आपल्या मांड्यांवरती काम झालेलं आहे, हिप्स वरती झालं, कमरेवरती झालं. आता अजून कमरेवरती प्रेशर आणायचं. हलकसं पायामध्ये अंतर आणि ट्विस्ट. 1 मागे जेव्हा जातो तेव्हा दोन्ही हात आपले भिंतीला टच करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता एक हात असा ठेवायचा, एक हात कमरेवरती ठेवायचा आणि ह्या पोझिशन मध्ये जितकं होईल तितकं किक मारायची आपल्या पायाला, मागे पण आणि पुढे पण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी 10 चे काउंट करते. व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून तुम्ही ऍटलीस्ट हे राऊंड 40 चे किंवा 60 चे तरी झाले पाहिजे. ठीक आहे. 40 चे किंवा 60 चे तरी करा, तेव्हा तुम्हाला चांगला फायदा भेटेल. आणि एक राऊंड जे 2 राऊंड केले तर अजून जास्त फायदा भेटेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं. हलकसं इतकं अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फक्त हाताला मागे हा पूर्ण पोर्शन खेचायचा इथून इथपर्यंत. हात जेव्हा मागे भिंतीला टच होतील हाताचे पंजे. या पोझिशन मध्ये पायामध्ये हलकं अंतर म्हणजे बॅलन्स सांभाळता येतं.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पूर्ण बॉडीवरती काम केलं आपण एका भिंतीचा सपोर्ट घेऊन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर नक्कीच करू शकता. कामाचा आहे, शेअर पण करा ज्यांना आवश्यकता आहे. ठीक आहे, ज्यांना उठायला बसायला त्रास होतो ॲटलिस्ट भिंतीचा सहारा घेऊन तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. नसेलही आवश्यकता तरी पण करू शकता, कारण की सोप्या आणि खूप प्रेशर देणारे आहेत बॉडीवरती. आता याच्यासोबत जर तुमचा बेली फॅट खूप जास्त असेल ना आणि तो तुम्हाला कमी करायचा आहे ना, तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी बेली फॅटसाठी एक्सरसाइज तर आहेतच, त्या पण तुम्ही याच्यासोबत ॲड करा. तुम्हाला सांगितलं होतं, टिप्स सांगेल, त्या पण तुम्ही याच्यासोबत ॲड करा. आणि अजून तुम्ही सकाळी उठल्याबरोबर साधं पाणी न पिता मेथीचं पाणी घ्या, जिरा वॉटर ड्रिंक घ्या किंवा लिंबू पाणी घ्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिंक घ्या, म्हणजे दिवसभर तुम्हाला सारखं खाण्याच्या क्रेविंग्स कमी होतील. जर तुम्ही गोड पदार्थ खाणं कमी केले ना तर तुम्हाला इझी जाणार बेली फॅट कमी करायला. तर नक्कीच ह्या गोष्टी पण फॉलो करा. थोडंसं बाहेरचं जंक कमी करा. साखरेचे पदार्थ हळूहळूनी कमी करा. एकदम नसतील होत तर चहा घेतच आहेत तर जेवण म्हणजे उठल्यापासून ॲटलिस्ट 2 तास तरी आपल्याला चहा नको आहे. समज तुम्ही 6 वाजता उठलाय तर ॲटलिस्ट तुम्ही 9 वाजता 8 वाजता तरी चहा घ्या. खाली पोटाने चहा घेऊ नका, तो पूर्ण बेली फॅट स्टोअर करतो. त्याच्यासाठी गोड जातं लगेच आपल्या शरीरामध्ये आणि आपण थंड पाणी पितो, वरून चहा पितो, तर ते खूप नुकसान करतं आपल्या बॉडीला, म्हणून सांगते. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्कीच या प्रॅक्टिस करा, खूप सोप्या आहेत. एकदा तरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कोणी केल्या.